जय शिवराय सर्वांना. तर AIचं युनिट आपण 3, 4, 5 कंप्लीट केलेलं आहे आणि आज 6 आहे आणि CCचे पण 2 युनिट बाकी आहे. तर शक्य झालं तर ते पण आपण करणार आहे कंप्लीट, पण जर नाही झालं तर मी 5th अपलोड करून देईन आणि 6 तुम्हाला करावं लागेल कळलं. तर आपण लवकर चालू करूया आज. आता फर्स्ट क्वेश्चन काय आपला, एक्सप्लेन द टर्म्स फॉर टाईम अँड शेड्यूल फ्रॉम पर्स्पेक्टिव्ह ऑफ टेम्परल प्लॅनिंग. आता बघा, टेम्परल प्लॅनिंग काय आहे, इज अ टाईप ऑफ AI प्लॅनिंग आहे. टेम्परल प्लॅनिंग कशाचं टाईप आहे, एक AI प्लॅनिंगचा टाईप आहे. त्यामध्ये काय होतं की एक ॲक्शन्स असतात आणि आपण काय म्हणतो टाईम कॉन्स्टंट्स असतो, बरोबर. तर मग ॲक्शन्स काय असतात, ड्युरेशन. प्रत्येक ॲक्शन परफॉर्म करायला काय लागतं, यामध्ये एक थोडाफार तरी वेळ लागेल. असं नाही की एका ॲक्शनला 0 सेकंड लागतं आहे, असं कधीच होणार नाही. टेम्पोरल प्लॅनिंगमध्ये काय होतं की जी ॲक्शन परफॉर्म होते त्यामध्ये काहीतरी ड्युरेशन लागतं ॲक्शनला, अँड मस्ट बी परफॉर्म विदिन सर्टन टाईम कन्स्टंट्स. म्हणजे टाईमची लिमिट पण असते. असं नाही की तुम्हाला भरपूर सारा वेळ भेटेल ते परफॉर्म करण्यासाठी, किंवा वेळेची लिमिट नसणार. वेळेची लिमिट पण असणार आणि तुम्हाला प्रत्येक ॲक्शन करण्यासाठी थोडाफार वेळ पण लागणार कळलं. त्यामध्ये आता आपल्याला काय काय बघायचं आहे, टाईम आणि शेड्यूल. तर मग पहिलं काय, आता टाईममध्ये काय, टाईम रेफर्स टू द ड्युरेशन टेकन बाय अन ॲक्शन टू कम्प्लीट. टाईम काय राहतं सांगा बरं एक गोष्ट. टाईम म्हणजे काय, एखादी ॲक्शन तुम्ही स्टार्टपासून तर गोलपर्यंत करताय, बरोबर. आता समजा एखादी तुम्हाला काय करायचं, इथून लोणावळ्यातून पुण्याला जायचं आहे किंवा पुण्यातून लोणावळ्याला यायचं आहे. मग तुम्ही ॲक्शन काय परफॉर्म करताय की लोणावळ्यातून पुण्याला जाणं. तर मग त्यासाठी काहीतरी 1-1.5 घंटा लागेल, बरोबर. त्याला काय म्हणतो आपण टाईम. मग टाईम काय सांगतो की ड्युरेशन, तुम्हाला ते ॲक्शन कंप्लीट करण्यासाठी ड्युरेशन किती लागलं ते झालं टाईम. इन टेम्पोरियल प्लॅनिंग ॲक्शन्स आर नॉट कन्सिडर इन्स्टंटेनियस. मी तुम्हाला जसं की पहिलेच म्हटलो की यामध्ये काय राहतं, ॲक्शन ज्या राहत्या त्या असं नाही की त्यासाठी 0 टाईम राहील, त्यासाठी काहीतरी सम अमाऊंट ऑफ टाईम तरी लागतोच कळलं का. द प्लॅनर कीप्स ट्रॅक ऑफ द स्टार्ट टाईम. यामध्ये आता एक प्लॅनर असतो, बरोबर, की तुम्ही जी ॲक्शन करताय, समजा एखादा रोबोट ती ॲक्शन प्लॅन करतो की समजा रूम झाडण्याचं काम झालं किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एखादा रोबोट जातोय, तर त्याचा कोणतरी प्लॅनर असन की त्यांनी त्याला एक शेड्यूल करून ठेवलं असं टाईम, तुला हे काम करायचे. मग तो काय करणार, प्लॅनर जो आहे तो स्टार्ट टाईम आणि एंड टाईम, समजा रूम झाडला 10 मिनटं लागतो रोबोटला, त्यानंतर त्याला जर वेगळं काम करायचं तर असं अर्ध्या घंट्यात रोबोटचं काम झालं पाहिजे, असं तो स्टार्ट टाईम आणि एंड टाईम पण सेट करून ठेवतो कळलं. मग टाईम कन्स्ट्रेंट हेल्प इन डिसाइडिंग व्हेन अन ॲक्शन कॅन बिगिन अँड व्हेन इट शुड फिनिश. म्हणजे जेव्हा तुम्ही टाईमची लिमिट लावता, बरोबर, की अर्धा तासात तुला हे काम संपवायचं आहे किंवा 1 तासात तुला हे काम संपवायचं आहे, तर मग त्यामुळं काय होतं की स्टार्टिंग, बिगिन आणि फिनिश आपली डिसाइडेड राहते. जर का तुम्ही लिमिटच नाही लावलं टाईमला, तर स्टार्टिंग कधी झाली टाईमची, फिनिश कधी झालं, त्याची काही लिमिटच नाही राहणार कळलं. त्यामुळं टाईमला कधी पण लिमिट पाहिजे की स्टार्टिंग कधी झालं पाहिजे, फिनिश कधी झालं पाहिजे. प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ टाईम हेल्प्स अचीव गोल इफिशियंटली. आता जर का तुम्ही टाईम मॅनेजमेंट प्रॉपर केलं तर तुम्हाला गोल्स पण लवकर अचीव होते. असं नाही की आपल्याला छोटंसं काम आहे पण आपण त्याच्यात पूर्ण दिवस घालवतोय, बरोबर. मग लवकरात लवकर ते काम केलं तर आपले गोल्स पण लवकरात लवकर अचीव होते कळलं. रोबोट नीड्स, आता याचं एक्झाम्पल काय, रोबोटला किती लागतं आहे, 10 मिनटं लागतं आहे बॅटरी चार्ज करायला त्याची, आणि 5 मिनटं लागतं आहे त्याला एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जायला. हे झाले टाईमचे. आता इथं काय 10 मिनटं आणि 5 मिनटं आपल्याला टाईम म्हणजे टाईम लिमिट दाखवते, 10 मिनटं लागले, 5 मिनटं लागले, यालाच म्हणायचं टाईम कळलं. रोबोट कॅन नॉट मूव्ह अंटिल द चार्जिंग ॲक्शन इज कम्प्लीट. आता जर का तुम्ही एखाद्या रोबोटला समजा 10 मिनटं दिले चार्जिंगसाठी, पण चार्जिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रोबोट मूव्हच करणार नाही कळलं का. आता यानंतर काय, शेड्यूल. पहिलं आपण बघितलं टाईम, पण शेड्यूल काय असतं, आता नावावरूनच कळलं असेल तुम्हाला की शेड्यूल करणं, आपलं एखादं टाईम टेबल झालं, बरोबर, तुमचं समजा डेली प्लॅनिंग झालं, या सगळ्या गोष्टी एक्झाम्पल म्हणून येते. मग शेड्यूल काय, शेड्यूल इज अ टाईमलाईन ऑर टाईम टेबल. एखाद्या गोष्टीचं शेड्यूल करणं म्हणजे काय, तुम्ही सकाळी हे काम करता, दुपारी ते एखादं काम करता, संध्याकाळी पण काही काम असतं, तर आपण काय करतो, शेड्यूल करून ठेवतो, त्याला म्हणायचं शेड्यूल कळलं. दॅट स्पेसिफाईज वेन ॲक्शन शुड बी एक्झिक्युटेड. शेड्यूल काय सांगतो तुम्हाला की कोणती ॲक्शन ही कधी झाली पाहिजे. सकाळी तुम्ही नाश्ता करता, दुपारी जेवण करता, बरोबर, हे शेड्यूल केलेलं असतं. आपण ह्या टायमिंगला नाश्ता झालाच पाहिजे, जेवण झालंच पाहिजे, त्या प्रकारे. इट ऑर्गनायझेस ऑल ॲक्टिव्हिटीज अकॉर्डिंग टू देअर टाईम रिक्वायरमेंट. आता आपल्याला जसं पाहिजे की आपण समजा दुपारी
4-5 वाजता खेळायला जातोय, संध्याकाळी जेवण करतो, हे आपलं ऑर्गनाईज असताना आपल्याला जसं पाहिजे आपण त्यानुसार शेड्यूल बनवू शकतोय, बरोबर. शेड्युलिंग एन्श्युअर्स दॅट ॲक्शन्स ऑकर इन द करेक्ट ऑर्डर. आता शेड्युलिंगमुळं काय होतं माहिती का, ॲक्शन समजा तुम्ही सकाळी नाश्ता करताय, मग असं थोडी का तुम्ही सकाळी नाश्ता शेड्यूल केला आहे, बरोबर, मग तो नाश्ता तुम्ही संध्याकाळी करू शकताय का, नाही. सकाळचा नाश्ता हा सकाळीच करू शकताय, बरोबर. शेड्युलिंगमुळं काय होतं, कामं आपले प्रॉपर होतं, ॲट अ टाईम कामं होतं, जेव्हा तुम्ही ठरवलेले तेव्हाच ते होता. इट हेल्प्स अवॉइड कन्फ्लिक्ट बिटवीन टास्क अँड मेक्स एफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस. शेड्युलिंगमुळं काय होतं, तुमचे 2 टास्क आहे समजा, एक तुम्हाला कुठंतरी बाहेर जायचं आहे गावाला, किंवा मग तुम्हाला एक लेक्चर कंप्लीट करायचं. मग शेड्युलिंगमध्ये तुम्ही काय केलं की लेक्चर सकाळी ठेवलं आणि दुपारी तुम्ही गावाला गेले. पण जेव्हा तुम्ही शेड्युलिंग करता तेव्हा हे पॉसिबल होतं. जर का शेड्युलिंग नाही केली तुम्ही तर काय होईल, तुम्हाला गावाला जायचा टाईम आणि लेक्चर करायचा टाईम एकत्र येऊन जाईल, मग तिथं कन्फ्लिक्ट होऊन जाईल, कळलं. मग असं नाही व्हावं त्यासाठी आपण शेड्यूल करतो. गुड शेड्यूल मिनिमायझेस डिले अँड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. आता तुम्ही जर का चांगलं शेड्यूल तयार केलं, तुमच्या रुटीनचं झालं, लाईफचं झालं, कोणतं पण झालं, त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स वाढेल, बरोबर. मग आता एक बघा ॲक्शन काय, आता बॅटरीला टाईम व्हायला किती लागतं, 10 मिनटं लागतं. मग 9 ते 9:10 आपण बॅटरी टाईम करणार आहे, म्हणजे बॅटरी चार्ज करणार आहे. नंतर 9:10 ते 9:15 म्हणजे 5 मिनटात आपल्याला दुसऱ्या लोकेशनला जायचं आहे, 9:10 ते 9:15. आणि एखादा ऑब्जेक्ट पिक करायला 9:15 ते 9:20 म्हणजे 5 मिनटात ऑब्जेक्ट पिक होईल. आपण शेड्यूल करून ठेवलं ना, 9ला हे काम करायचं आहे, 9:10ला हे करायचं आहे, 9:15ला असं काम करायचं. शेड्युलिंग कळलं तुम्हाला. तुम्ही इथं वेगळे एक्झाम्पल घेऊ शकता, मी फक्त एक तुम्हाला स्टार्ट टाईम आणि एंड टाईमचं एक्झाम्पल देईल. त्यानंतर काय आता नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ डिटेल नोट ऑन AI आर्किटेक्चर. AI आर्किटेक्चर काय राहतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्किटेक्चर इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ अन AI सिस्टम. AI आर्किटेक्चर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं, कोणत्या पण गोष्टीचं आर्किटेक्चर म्हणजे काय की त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय, किंवा मग एकदम बेस काय त्याचं. समजा एखादं घर झालं, घराचं आर्किटेक्चर कुठून चालू होतं, तुम्ही जे आपण म्हणतो ना ब्रिक्स बाय ब्रिक आपण कंप्लीट करतो, मग ते ब्रिक काय झालं, एक बेसिक आर्किटेक्चर. तसंच आपण काय म्हणतो, AIचं पण एक बेसिक आर्किटेक्चर असतं. इट शोज हाऊ डिफरंट पार्ट्स ऑफ द सिस्टीम वर्क टुगेदर टू कलेक्ट इन्फॉर्मेशन, थिंक, लर्न अँड गिव्ह द करेक्ट आउटपुट. यामध्ये काय दाखवतं की AIचे वेगळे जे पार्ट आहे ते इन्फॉर्मेशन कसे कलेक्ट करतात, ते त्यांची विचार करण्याची क्षमता कशी आहे, ते कसं लर्न करता म्हणजे कसे शिकता, आणि करेक्ट आउटपुट कसं म्हणजे देता आपल्याला. हे सगळ्या गोष्टींचं काय झालं, एक बेसिक स्ट्रक्चर झालं. AI कसं काम करतं ते सांगतं आपल्याला. त्यामध्ये काय आता कंपोनंट्स ऑफ AI आर्किटेक्चर. पहिलं काय, नॉलेज बेस. नॉलेज बेसमध्ये काय, इट स्टोअर फॅक्ट्स, रूल्स अँड इन्फॉर्मेशन, बरोबर. AI आर्किटेक्चरमध्ये काय काय कंपोनंट्स असतात ते बघणार आहे आपण, बरोबर. मग हे काय करतं, आता पहिले काय करतं, फॅक्ट्स वगैरे स्टोअर करतं, बरोबर. आता बघा, फॅक्ट्स वगैरे स्टोअर करणं म्हणजे काय, आता की नॉलेज बेसमध्ये काय, इट ॲक्ट्स लाईक द मेमरी ऑफ AI सिस्टम. AI युजेस दिस नॉलेज टू सॉल्व प्रॉब्लेम. आता बघा, AIला पण काहीतरी मेमरी लागत असं, त्या मेमरीमध्ये ते काय करतं, सगळी इन्फॉर्मेशन, रूल्स, फॅक्ट सगळं स्टोअर करून ठेवतं. आणि त्याच्या पुढं जर का एखादा प्रॉब्लेम आला, AI समजा रोबोट समोर एखादा प्रॉब्लेम आला, तर रोबोट काय करणार आहे, त्याच्या नॉलेज बेसमध्ये जी इन्फॉर्मेशन स्टोअर आहे त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून ते डिसिजन घेईन एखादं, बरोबर. त्याला म्हणायचं नॉलेज बेस. नॉलेज बेस म्हणजे काय, AIची मेमरी असते जिथं सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर होते. आता इन्फरन्स इंजिन काय, इट इज द डिसिजन मेकिंग पार्ट ऑफ AI. इट अप्लाइज लॉजिकल रूल्स टू द नॉलेज बेस. इट हेल्प्स द सिस्टीम रीच कन्क्ल्युजन अँड मेक डिसिजन. आता इन्फरन्स इंजिन म्हणजे काय, इन्फरन्स इंजिन म्हणजे जे डिसिजन घेतं त्याला म्हणतो आपण इन्फरन्स इंजिन. आता समजा रोबोट समोर एखादा प्रॉब्लेम आला आणि रोबोटला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, मग ते कसं सॉल्व्ह करण, नॉलेज बेसमध्ये बघन पहिले त्या मेमरीमध्ये त्या प्रॉब्लेमबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे का, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला पाहिजे काय, ठीक आहे. नॉलेज बेसकडून ते इन्फॉर्मेशन घे आणि इन्फरन्स इंजिनकडून काय करण, ते डिसिजन म्हणजे कोणते रूल्स अप्लाय केले पाहिजे, कोणते नाही, हे त्याला कुठून कळन, इन्फरन्स इंजिनवर कळलं. यानंतर काय, आता लर्निंग मॉडेल. लर्निंग मॉडेल म्हणजे काय, इट हेल्प्स द AI लर्न फ्रॉम द पास्ट एक्सपिरियन्स, कळलं. AIला हेल्प करतं ते पास्ट एक्सपिरियन्सपासून शिकण्याकडून. इट इम्प्रूव्ज द सिस्टीम्स परफॉर्मन्स ओव्हर टाईम. न्यू नॉलेज इज ॲडेड टू द नॉलेज बेस. आता लर्निंग मॉडेल काय, प्रत्येक गोष्ट असो, आता आपण पण म्हणतो की आपण जन्मल्यापासून तर मरेपर्यंत काही शिकत असतो, तसं पण AIला असं नाही की प्रत्येक गोष्टीचं पहिल्यापासून नॉलेज राहील. त्याला पण काही नवीन गोष्टी शिकावं लागेल, काही गोष्टी त्याच्यामध्ये अपडेट करायला लागेल. मग ते कशात येतं,
लर्निंग मॉड्यूलमध्ये येतं, कळलं. आता त्याला समजा एखादा प्रॉब्लेम आला, नवीन प्रॉब्लेम आला त्याच्या पुढं, मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करन, पण ती इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर करन, तो वापस नॉलेज बेसमध्ये, कळलं. त्यानंतर काय आता इनपुट मॉड्यूल. इनपुट मॉड्यूल काय, इट रिसिव्स डेटा फ्रॉम युजर ऑर द एन्व्हायरमेंट. इनपुट कॅन बी, आता समजा इनपुट मॉड्यूल काय झालं की त्याला टेक्स्ट, व्हॉइस, इमेजेस, सेन्सर डेटा हा सगळा इनपुट डेटा भेटेन त्याला एन्व्हायरमेंटकडून, बरोबर. आता एखादा AI सिस्टीम आहे आपल्याकडं की फॅन चालू करायचं आपल्याला, मग त्याला एन्व्हायरमेंटकडून काय समजा डेटा काय भेटेन की जे आपलं टेम्परेचर आहे ते इन्क्रीज झालं की कमी झालं, हा डेटा त्याला एन्व्हायरमेंटकडून भेटेन. कशाला, फॅनच्या AI सिस्टीमला. मग फॅन काय करणार आहे, त्यावरती स्पीड कमी किंवा जास्त होणार आहे, कळलं. इनपुट मॉड्यूलचं हे काम आहे. त्याला टेक्स्ट भेटू शकतं, इनपुट व्हॉइस भेटू शकतो, इमेजेस भेटू शकते, कळलं. आउटपुट मॉड्यूल काय, मग इट डिस्प्लेज द रिझल्ट जनरेटेड बाय द AI सिस्टीम. आता AI सिस्टीमनी जो पण रिझल्ट, ते पण सोल्युशन सांगितलं आहे त्या प्रॉब्लेमवरती, ते काय करणार आहे, ते डिस्प्ले करण्याचं काम करणार. युजर गिव्ह इनपुट अँड रिसिव्ह आउटपुट थ्रू दिस इंटरफेस. एक काहीतरी इंटरफेस असेल, त्यानुसार युजरला काय भेटेन, आउटपुट भेटेन. आणि युजर इंटरफेस काय असतं, जे की इट प्रोव्हाइड्स कम्युनिकेशन बिटवीन द युजर अँड AI सिस्टीम. समजा याला एखादी स्क्रीन असेल, बरोबर, काही पण असू किंवा व्हॉइसचं असू, त्यामधून आउटपुट भेटतोय. तर मग युजरनी काही पण इन्फॉर्मेशन दिली किंवा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर AI त्याला आउटपुट देईन. कशातर्फे, युजर इंटरफेस. युजर गिव्ह इनपुट अँड रिसिव्ह आउटपुट थ्रू दिस इंटरफेस. कारण आउटपुट, युजरला आउटपुट ज्या इंटरफेस थ्रू भेटतं त्याला काय म्हणतो आपण, युजर इंटरफेस. वर्किंगमध्ये काय, आता द युजर प्रोव्हाइड्स इनपुट, द इनपुट इज प्रोसेस अँड स्टोर्ड इन द नॉलेज बेस. युजर काय करतं, प्रोव्हाइड करतं इनपुट, आणि जे इनपुट प्रोसेस करतो ते कुठे स्टोअर होतं, नॉलेज बेसमध्ये. आता बघा खाली मी डायग्राम दिली आहे, ते डायग्रामनुसार बघा. डायग्रामनुसार काय आता की जे युजरनी इनपुट प्रोव्हाइड केलं काहीतरी, समजा द इनपुट इज प्रोसेस अँड स्टोर्ड इन द नॉलेज. आपण बघितलं की नॉलेज बेस कशासाठी यूज होतं, की कोणता पण इनपुट स्टोअर करण्यासाठी, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी. मग इन्फरन्स इंजिन काय करेन, त्या नॉलेजला ॲनालाइज करेन, आणि त्यावरती इन्फरन्स इंजिन कशासाठी यूज होतं, ॲक्शन घेण्यासाठी, बरोबर. ते काहीतरी ॲक्शन घेईन, ॲनालाइज करेन. द लर्निंग मॉड्यूल इम्प्रूव्ह. आता लर्निंग मॉडेल कशासाठी यूज होतं, की त्याच्यातून त्याला काही शिकायला भेटलं वगैरे, तर ते लर्निंग मॉड्यूलसाठी यूज होईल. ते स्वतःला काहीतरी अपडेशन करायचं आहे तर ते लर्निंग मॉड्यूलमध्ये. द आउटपुट मॉड्यूल जनरेट द फायनल रिझल्ट. आउटपुट मॉड्यूल काय करेन, फायनल रिझल्ट जनरेट करेन. द रिझल्ट इज शोन टू द युजर थ्रू द युजर इंटरफेस. कळलं, रिझल्ट जो आहे तो युजरला युजर इंटरफेसद्वारे भेटेल. आता ही बघा खाली मी डायग्राम दिली आहे, युजर आहे, युजर इंटरफेस आहे, इनपुट मॉड्यूल आहे, इथून इनपुट भेटेल टेक्स्टच्या व्हॉइसच्या फॉर्मॅटमध्ये, नॉलेज बेसमध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर होईल. इन्फरन्स इंजिन काय घेणार आहे, ॲक्शन घेणार आहे. लर्निंग मॉड्यूल त्याला जे नवीन शिकायला भेटलं ते स्टोअर करा, आणि आउटपुट मॉड्यूलमध्ये आपल्याला आउटपुट भेटेल, खाली सगळं युजरला दिसेल. कळलं, ही झाली डायग्राम. आता यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय की व्हेरियस प्लॅनिंग अप्रोचेस इन AI. हे एकदम थेरी पार्ट आहे. आता बघा हे किती सोपं आहे एकदम. प्लॅनिंग अप्रोचेस काय वेगळे वेगळे, बरोबर. प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ डिसाइडिंग अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन टू अचीव अ गोल. प्लॅनिंग म्हणजे काय की आपल्याला स्टार्टिंगपासून गोलपर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या ॲक्शन घ्याव्या लागत्या त्याचं आपण काय करतो, एक प्रोसेस असते, सिक्वेन्स असते, त्याला म्हणतो आपण प्लॅनिंग. आता त्यामध्ये फॉरवर्ड प्लॅनिंग काय, फॉरवर्ड प्लॅनिंग नावावरूनच कळतं बघा. फॉरवर्ड म्हणजे काय की समोर जाणं, एका स्टार्टिंग पॉईंटपासून आपल्याला गोलपर्यंत फॉरवर्ड जायचं. कळलं, स्टार्ट फ्रॉम द इनिशियल स्टेटपासून चालू करायचं, म्हणजे आपल्या एखाद्या स्टार्टिंग स्टेटपासून कुठपर्यंत जायचं आपल्याला, गोलपर्यंत, त्याला म्हणायचं फॉरवर्ड प्लॅनिंग. ॲक्शन्स आर अप्लाइड वन बाय वन अंटिल द गोल इज रीच. कळलं, ॲक्शन कशा अप्लाय करतो आपण, एक एक. आता समजा तुम्हाला चहा बनवायचं आहे, बरोबर, चहा बनवणं हा तुमचा गोल आहे. मग तुम्ही कसं बनवशाल, पहिले समजा पाणी घेतलं, स्टार्टिंगपासून ना पाणी घेतलं, गॅस चालू केला, मग नंतर थोडी साखर टाकली, पत्ती टाकली, असं असं करत तुम्ही चहा बनवशाल गोलपर्यंत. कळलं, फॉरवर्ड प्लॅनिंग काय असतं. इथं मी काय एक्झाम्पल दिलं आहे, गोईंग फ्रॉम होम टू कॉलेज बाय फॉलोईंग अ रूट. आता तुम्ही घरापासून चालू करता आणि कॉलेजला जाणं हा तुमचा गोल आहे, मग तुम्ही रूट डिसाईड करता, त्या रूटनी कॉलेजपर्यंत जाता. कळलं. आता यानंतर बॅकवर्ड प्लॅनिंग. फॉरवर्ड प्लॅनिंगवरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की बॅकवर्ड प्लॅनिंग काय असते. मग स्टार्ट फ्रॉम द गोल स्टेट अँड वर्क्स बॅकवर्ड टू फाइंड द रिक्वायर्ड ॲक्शन. आता काय करायचं माहिती का, गोल स्टेटला आपण पोचलेलो आहे, समजा गोल स्टेट आपल्याला माहिती आहे, बरोबर, तर आपल्याला एक एक ॲक्शन मागं यावं लागते
की हा गोल कसा अचीव झाला ते बघण्यासाठी. फाइंड व्हॉट मस्ट बी डन बिफोर अचिव्हिंग द गोल टू पास अन एक्झाम. आता आपलं काय गोल काय की एक्झाम पास करायची, बरोबर. मग एक्झाम पास करण्यासाठी काय काय लागेल, एक्झाम पास करणं हा गोल आहे. त्या गोलला आपल्याला अचीव करण्यासाठी काय काय लागेल ते आपल्याला मागं म्हणजे बॅकवर्ड प्लॅन करत यायचं आहे. की आपल्याला समजा आता एंड सेम एक्झाम आली, बरोबर. समजा हाच पेपर धरा, AI चा पेपर, यामध्ये तुम्हाला चांगले 50 आउट ऑफ स्कोअर करायचं आहे. तर तुम्हाला त्यासाठी काय काय करावं लागेल, हा गोल झाला तुमचा. गोलपासून तुम्ही मागे येत आहे की तुम्हाला एक टार्गेट आहे 50+. मग तुम्हाला काय करायला लागेल, त्यानुसार प्लॅन करायला लागेल स्टडीचा अकॉर्डिंगली, कळलं. असं आपण मागे येतो, त्याला म्हणायचं बॅकवर्ड प्लॅनिंग. त्यानंतर काय स्टेट स्पेस प्लॅनिंग. स्टेट स्पेस प्लॅनिंग काय असते, ऑल पॉसिबल स्टेट्स बिटवीन द स्टार्ट अँड गोल. हे काय करतं, किती पॉसिबल स्टेट आहे. समजा तुम्हाला लोणावळे टू पुणे जायचं आहे, बरोबर. लोणावळ्यापासून पुण्याला जायचं आहे, तर तुम्ही किती प्रकारे जाऊ शकताय. एक तर बसने जाऊ शकताय, दुसरं लोकल असते, बरोबर, एक्सप्रेस असते, नाहीतर मग तुम्ही हायवे असतो. या 4 गोष्टींनी 3-4 गोष्टींनी तुम्ही जाऊ शकताय, बरोबर. आता हे सगळे काय झाले, किती पॉसिबल वे तुम्हाला पोहोचण्यासाठी गोलपर्यंत, त्याला म्हणायचं स्टेट स्पेस प्लॅनिंग. सर्चेस फॉर द, आता इतके पॉसिबल वे तुमच्याकडे, बरोबर. हायवेनं जाऊ शकताय, लोकलनी वगैरे, पण तुम्हाला सगळ्यात सस्ता वे किंवा मग सगळ्यात सोपं काय पडतं की लोकलनी 15 रुपये द्यायचे, लोणावळ्यातून पुण्याला जायचं, कळलं. सर्च, मग आपण बेस्ट पाथ शोधतो आणि आपल्या गोलपर्यंत पोहोचतो, त्याला म्हणायचं स्टेट स्पेस प्लॅनिंग. फाइंडिंग द शॉर्टेस्ट पाथ इन गुगल मॅप हे एक एक्झाम्पल झालं. आता हिरार्चिकल प्लॅनिंग काय, नावावरूनच कळतं. आपण काय करतो माहिती का, आपल्याकडे समजा एखादा मोठा टास्क आला आहे, त्या टास्क आपल्याला माहिती का हा आपल्याकडून पूर्ण सॉल्व्ह नाही होणार. आपण काय करतो, त्याला ब्रेक करतो छोट्या छोट्या पार्ट्समध्ये, बरोबर. आता समजा तुमच्याकडे काय आलं आहे, समजा की तुम्हाला तुमच्याकडे असा गोल आहे की तुम्हाला एंड सेम एक्झाममध्ये 9चा पॉईंट आणायचा आहे, बरोबर. तुमचा जो रिझल्ट येईल त्यामध्ये 9चा पॉईंट आणायचा आहे. मग हिरार्चिकल प्लॅनिंग कशी अप्लाय करशाल याच्यावर सांगा बरं. की आता यामध्ये तुम्ही काय करशाल, यामध्ये तुम्हाला माहिती तुमच्याकडे 5 सब्जेक्ट्स आहे, बरोबर. मग तुम्ही 9चा पॉईंट आणायचा, पण त्याला ब्रेक करशाल. पहिला सब्जेक्ट वेगळा, दुसरा सब्जेक्ट वेगळा, तिसरा वेगळा, चौथा वेगळा, 5वा वेगळा. आणि तुम्ही असं विचार करशाल की प्रत्येक सब्जेक्टमध्ये मी कसा 9चा पॉईंट आणू, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये मला चांगलं स्कोअर करायला लागेल, O घ्यावं लागेल, A+ घ्यावं लागेल. तेव्हा मी फायनल म्हणजे तुमच्याकडे मोठा गोल जो आहे त्याला तुम्ही छोट्या छोट्या गोलमध्ये सेपरेट करता आणि प्रत्येक गोलला अचीव करण्याचं टार्गेट करता, म्हणजे तुमचा जो मेन गोल आहे तो इझिली अचीव होऊन जातो, कळलं का इथपर्यंत. ऑर्गनायझिंग अ वेडिंग बाय डिवायडिंग वर्क इंटू, म्हणजे जर का तुम्हाला एखादी लग्न ऑर्गनाईज करायचं आहे तर मग लग्न ऑर्गनाईज करणं हा गोल झाला. त्याला छोट्या छोट्यामध्ये त्याच्यात फूडची प्लॅनिंग वेगळी करशाल, डेकोरेशनची, म्हणजे असं छोटे छोटे प्लॅनिंग करून तुम्ही सगळं एक गोल अचीव करता. आता कंडिशनल प्लॅनिंग काय, क्रिएट्स डिफरंट प्लॅन्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स. म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनसाठी वेगळे वेगळे प्लॅन असतात. जसं की द ॲक्शन डिपेंड्स ऑन द कंडिशन दॅट ऑकर्स. आता तुमच्यासमोर काही पण कंडिशन येऊ शकते. समजा तुम्ही पुण्याला चालले, बरोबर, लोणावळ्यातून, मग चुकून समजा बसने चालले तर बसचं टायर पंक्चर झालं वगैरे, तर मग तुम्हाला वेगळी गाडी घ्यावं लागेल. जशी ॲक्शन येईन तुमच्यासमोर त्यानुसार जसं समजा एखादी सिच्युएशन येईल त्यानुसार तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागते, बरोबर. असं नाही की तुम्ही ठरवलं आहे आता की मी पुण्याला 1 घंट्यामध्ये पोहोचणार आहे, मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार, पण चुकून अशी सिच्युएशन आली की बसचं टायर पंक्चर झालं, मग तुम्हाला वेगळी ते करायला लागेल, बरोबर. ॲक्शन घ्यावं लागेल, त्यावर वेगळी बस घ्यावं लागेल किंवा वेगळी रिक्षा घ्यावं लागेल, त्यानुसार तुम्ही पुण्याला जाशाल, कळलं. आता बघा याचं एक्झाम्पल काय, इफ इट रेन्स कॅरी अन अम्ब्रेला अदरवाईज गो नॉर्मली. आता बघा तुम्हाला समजा कुठं तरी जात आहे, पाऊस पडला, तर पाऊस पडणार असेल तर आपण अम्ब्रेला कॅरी करतो, नाहीतर मग आपण असंच जातो. जशी सिच्युएशन येईल त्यानुसार आपण ॲक्शन घेतो, कळलं का इथपर्यंत. आता नंतर काय टेम्पोरल प्लॅनिंग. टेम्पोरल प्लॅनिंग तर बघितलं बघा आपण स्टार्टिंगलाच, काय होतं पहिल्यावर, कन्सिडर्स द टाइम रिक्वायर्ड फॉर इच ॲक्शन, म्हणजे टाईम किती लागतोय ते बघतं आणि टास्क शेड्यूल करतं. आपण बघितलं टाईम म्हणजे काय असतं, शेड्युलिंग म्हणजे काय असतं यावरती. आता बघा रोबोट चार्जेस फॉर 10 मिनिट्स, रोबोटला चार्ज व्हायला 10 मिनिट्स लागतात. त्यानंतर 5 मिनटं त्याला मूव्ह करायला लागतं, ऑब्जेक्ट पिक करायला पण 5 मिनटं लागत होते, त्यानुसार टाईम झालं, शेड्यूल झाले, आपण बघितलं. आता खाली एक कम्पॅरिझन टेबल हा कशासाठी काढला आहे मी तुम्हाला एकदम सोपं जायसाठी, की काय राहतं. फॉरवर्ड प्लॅनिंग म्हणजे काय, स्टार्टपासून तर गोलपर्यंत जाणं. बॅकवर्ड प्लॅनिंग म्हणजे काय, गोलपासून तर स्टार्टपर्यंत येणं. स्टेट प्लॅनिंग म्हणजे काय, किती पॉसिबल वे आपल्याकडे ते बघतं. हिरार्चिकल प्लॅनिंग म्हणजे काय, मी तुम्हाला काय उदाहरण दिलं की तुम्हाला 9चा पॉईंट अचीव करायचं. हे उदाहरण लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये आठवले पाहिजे.
त्यानुसार लिहिता येईल. कंडिशनल प्लॅनिंग म्हणजे काय, की आपल्या पुढे जी कंडिशन येईल त्यानुसार ॲक्शन घ्यायची. टेम्पोरल प्लॅनिंग म्हणजे काय, की टाईम काय लागतोय, शेड्युलिंग काय लागते ते बघायचं. त्यानुसार आता डिस्कस AI अँड इट्स इथिकल कन्सर्न. आता हे पण एकदम सोपी गोष्ट आहे. काय आता इथिकल कन्सर्न म्हणजे की काय इथिकल गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम देऊ शकता यामध्ये. तुमची प्रायव्हसी असते बरोबर, तुमचा जॉब असतो, तुमचे जॉब लॉसेस होत आहे आजकाल, हे सगळे काय इथिकल कन्सर्न्स आहे. आता मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, स्टार्टिंगपासून बघूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स. ही एक कम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे जी काय करते, मशीनला टास्क परफॉर्म करायला लावते. नॉर्मली रिक्वायर ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे समजा ह्युमन इंटेलिजन्स सारखा टास्क ती मशीनला परफॉर्म करायला लावते. कळलं? सच एज लर्निंग, रिझनिंग असन, डिसिजन मेकिंग असन, प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी करू शकतो ते टास्क कोण परफॉर्म करतं, AI परफॉर्म करतं. त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग इथिकल कन्सर्न काय आहे त्यामध्ये, प्रायव्हसी इश्यू झालं पहिले. प्रायव्हसी इश्यू म्हणजे काय, AI सिस्टीम कलेक्ट अँड प्रोसेस लार्ज अमाऊंट ऑफ पर्सनल डेटा. आता बघा AI काय करतं, समजा तुमच्या घरामध्ये एक समजा काय IoT सिस्टीम आहे बरोबर. IoT सिस्टीम आहे ज्यामध्ये तुमचा फॅन काम करतोय AI वरती, किंवा मग एखादा रोबोट आहे तुमच्या घरामध्ये. आता रोबोटला सेन्सर असेल, कॅमेराज असतील, ते काय करतं, तुमच्या घराची सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं. त्यामुळं किंवा मग तुमचे इन्फॉर्मेशन पण प्रेझेंट आहे सगळा डेटा. मग त्या जर का तुमचा पर्सनल डेटा लीक झाला तर मग तो एक प्रायव्हसी इश्यू येऊ शकतोय. नंतर काय, बायस अँड फेअरनेस म्हणजे काय, AI मे प्रोड्यूस बायस डिसिजन इफ ट्रेन ऑन बायस डेटा. कळलं? दिस कॅन लीड टू अनफेअर ट्रीटमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे जर का तुम्ही त्याला बायस डेटावरती ट्रेन केलं की एकाच दिशेने, आपण नाही म्हणत का बायस म्हणजे काय, की एका दिशेने आपण म्हणतो आधीच हे ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी. आता बायस होता म्हणजे काय, की तो त्याच्याच साईडनं होता. समजा इलेक्शन असले, इलेक्शन पण बायस झाले म्हणतो आपण, अशा गोष्टी. मग ते त्यामुळं काय होऊ शकतं, अनफेअर ट्रीटमेंट होऊ शकते इंडिव्हिज्युअलसोबत. त्याला म्हणायचं बायस अँड फेअरनेस. जॉब डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आता ऑटोमेशन AIमुळं होत आहे बरोबर, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत आहे. पण त्यामुळं काय होत आहे, ह्युमन्सचे जॉब रिप्लेस होत आहे ना. ह्युमन्सच्या जागेवर कोण येतं, AI येते. हा पण एक थ्रेट आहे आपल्यासाठी. यानंतर काय, आता नेक्स्ट सेक्युरिटी रिस्क. सेक्युरिटी रिस्क काय असतं, AI सिस्टम कॅन बी टार्गेटेड बाय हॅकर्स. आता बरोबर, AI सिस्टीम हे पण इंटरनेट वगैरे यावरतीच चालतं. आता यांना जर का हॅकरनी हॅक केलं तर ते काही पण इनकरेक्ट और मॅनिप्युलेटरी रिझल्ट देऊ शकतात. म्हणजे असे रिझल्ट प्रोव्हाइड करतील ते तुम्हाला करेक्ट नाही आहे, किंवा अशा ॲक्शन्स घेतील. आता तुम्ही जर का त्याला काम काय दिलं, समजा AIला, AI तुमचा एखादा रोबोट आहे, त्याला हॅक केलं गेलं आणि तुम्ही त्याला काय म्हणले, हे झाडून काढ इथली रूम बरोबर, रूम साफ करून टाक. मग ते काय करणार, ते वापस डस्टबिनकडे जाईन, सगळा कचरा आणून तुमच्या रूममध्ये पांगून दिला. तर त्याला म्हणायचं आपण काय, की त्याला मॅनिप्युलेट केलं गेलं किंवा हॅक केलं गेलं. लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी काय, वेन AI मेक्स अ रॉंग डिसिजन इफ इट इज डिफिकल्ट टू डिटरमाइन हू इज रिस्पॉन्सिबल. आता बघा, AI काय घेतं, कधी कधी रॉंग डिसिजन घेऊ शकतं. मग जर का ते, आता त्याच्यासाठी रॉंग डिसिजन घेतले त्यांनी, आपण असं आहे का AIला सजा देऊ शकतो की जेलमध्ये टाकू शकतो, नाही. त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण राहणार आहे, मग जर का त्यांनी रॉंग डिसिजन्स घेतले तर. त्याला म्हणायचं लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. मिसयूज ऑफ AI म्हणजे काय, AI कॅन बी यूज फॉर स्प्रेडिंग फेक न्यूज. आता AI फेक न्यूज पण पसरू शकते, सायबर क्राईम असन, सर्वेलन्स असन, कळलं, ह्या सगळ्या गोष्टी AI पसरू शकते. त्यामुळं इथिकल यूज AIचा खूप इम्पॉर्टंट आहे. अनइथिकल यूज सोसायटीसाठी काय, हार्मफुल. कळलं? आता यामध्ये लिमिटेशन्स ऑफ AI काय, लॅक ऑफ ह्युमन इमोशन्स म्हणजे AI कॅन नॉट अंडरस्टँड. आता बघा, लिमिटेशन म्हणजे तुम्ही तो हा पिक्चर बघितला आहे का रोबोटचा, त्यामध्ये चिट्टी म्हणतो, तो चिट्टी हा रोबोट असतो, रजनीकांतचा पिक्चर. त्यामध्ये बघा त्याला इमोशन्स नसतात, तर तो काय करतो, इमोशन्स टाकण्याचा प्रयत्न करतो. मग आता काय, त्याला काय असतं रोबोटला, त्या इमोशन्स नसतात त्याला. मग हा एक लॅक ऑफ ह्युमन इमोशन्स प्रॉब्लेम झाला. नो कॉमन सेन्स म्हणजे काय, AI वर्क्स ऑन डेटा अँड रूल्स. तो डेटा आणि रूल्सवर काम करतो. त्याला असं नाही माहिती का आता कचरा इथं टाकलाच नाही पाहिजे, कॉमन सेन्स, सिविक सेन्स, ह्या गोष्टी त्याला माहीत नसतात. इट कॅन नॉट थिंक लॉजिकली इन रिअल लाईफ सिच्युएशन. कळलं? ते असं लॉजिकली सिच्युएशन, रिअल लाईफ सिच्युएशनवर लॉजिकली थिंक नाही करू शकत. की समजा एखादी गोष्ट चुकून घडली तुमच्या रूममध्ये वगैरे काहीतरी, तर त्याला हे माहीत नाही. त्यासाठी जर का ती नवीन गोष्ट असली तर ते काही पण ॲक्शन घेऊन टाकन. त्याला ज्या गोष्टीवरती तुम्ही ट्रेन केलंय त्याच गोष्टीवरती ते प्रॉपरली ॲक्शन घेईन. जर का त्याला अशी गोष्ट आली वेगळीच काहीतरी,
तर मग ते कशी पण ॲक्शन घेऊ शकते, त्याला कॉमन सेन्स नसतो. हाय डेव्हलपमेंट कॉस्ट म्हणजे काय, आता त्याला डिझाईन करण्यासाठी मेंटेन करण्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंट लागते. त्यानंतर डिपेंडन्स ऑन डेटा म्हणजे काय, AI नीड्स लार्ज अमाऊंट ऑफ ॲक्युरेट डेटा. त्याला ॲक्युरेट डेटाच प्रोव्हाइड केला पाहिजे. जर का तुम्ही चुकीचा डेटा, पुअर डेटा जर का प्रोव्हाइड केला तर ते तुम्हाला चुकीचे रिझल्ट प्रोव्हाइड करा. लिमिटेड क्रिएटिव्हिटी म्हणजे काय, AI कॅन जनरेट कंटेंट बट लॅक्स ट्रू इमॅजिनेशन अँड ओरिजिनॅलिटी. कळलं, AI हे कंटेंट जनरेट करू शकते सगळ्या गोष्टी, पण जे खरं इमॅजिनेशन आहे, जसं आपण ह्युमन इमॅजिन करू शकतोय, जसे ह्युमन ओरिजिनल आहे, सगळ्या गोष्टी इमॅजिन करू शकतो, आपल्याला इमोशन्स आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काय AI कडे नाहीये. तुमच्याकडे जितकी क्रिएटिव्हिटी, आता AI ला कोणी बनवलं, एका ह्युमननीच, ह्युमनकडे जितकी क्रिएटिव्हिटी तीच त्यांनी AI ला दिली असं, बरोबर. त्यावरती ते विचार करू शकतंय का, म्हणजे ह्युमन थिंकिंगच्या वरती नाही जाऊ शकत AI. कळलं का, जितकं ह्युमननी थिंक करू शकतोय त्यांनी तितकं AI ला शिकवलं, तो तितकंच काम करणार. म्हणजे त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी नाही, लिमिटेड क्रिएटिव्हिटी. कॅन नॉट रिप्लेस ह्युमन्स कम्प्लिटली. AI हे ह्युमनला कम्प्लिटली रिप्लेस करू शकत नाही. जजमेंट घेणं, इथिक्स असणं, क्रिएटिव्हिटी, या सगळ्या गोष्टी AI साठी डिफिकल्ट आहे. ते आपल्या ह्युमन्समध्ये ऑलरेडी इनबिल्ट आलेलं आहे. कळलं, आता इथपर्यंत झालं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आता आपण बघणार आहे, शॉर्ट नोट ऑन प्लॅनिंग एजंट, स्टेट गोल अँड ॲक्शन रिप्रेझेंटेशन. कळलं, प्लॅनिंग एजंट काय, आता a planning agent is an intelligent agent that decide a sequence of action to achieve a specific goal. आता प्लॅनिंग एजंट काय, समजा तुम्हाला एखादं घर बनवायचं असेल वगैरे, तर त्यासाठी एक प्लॅनर असतो की हे घर असं बनलं पाहिजे, किचन इथं पाहिजे, हे असं पाहिजे. त्यानुसार एक प्लॅनिंग एजंट राहतो. समजा तो काय करतो की तुम्हाला एखाद्या स्टार्टिंग पॉईंटपासून गोल पॉईंटपर्यंत जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तो ॲक्शन डिसाईड करून देतो, यानंतर हे करा, त्यानंतर हे करा, म्हणजे एक प्लॅन देतो आपल्याला. कळलं, इट ॲनालायझेस द करंट सिच्युएशन, जनरेट्स अ प्लॅन. तो आता एक करंट सिच्युएशन ॲनालाइज करेन, सध्या काय सिच्युएशन आहे, त्यानुसार पुढं काय काय केलं पाहिजे त्याचा प्लॅन रेडी करेन आणि एक्झिक्यूट करेन ॲक्शन. त्यापासून आपण एक गोलपर्यंत पोहोचू शकतो. रोबोट प्लॅनिंग द बेस्ट पार्ट टू रीच अ डेस्टिनेशन. कळलं, रोबोट काय करेन, एक बेस्ट प्लॅन शोधन तुमच्यासाठी की तुम्ही डेस्टिनेशनपर्यंत गेले पाहिजे. एक प्लॅनिंग एजंट झाला. कळलं, आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काय विचारले, प्लॅनिंग एजंट, स्टेट गोल्स अँड ॲक्शन रिप्रेझेंटेशन. प्लॅनिंग एजंट कळलं. आता त्यानंतर स्टेट रिप्रेझेंटेशन काय, अ स्टेट रिप्रेझेंट द करंट कंडिशन ऑर सिच्युएशन ऑफ द एन्व्हायरमेंट ॲट अ पर्टिक्युलर टाईम. स्टेट म्हणजे काय राहते, एखाद्या गोष्टीची स्टेट. आता आपण काय म्हणतो, लिक्विड स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये, बरोबर. तर मग लिक्विड स्टेटमध्ये काय राहतं की तो वॉटरच्या फॉर्ममध्ये राहील, ती एक त्याची करंट स्टेट झाली ना. त्यानंतर जर का थोडं आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर तो कोणत्या सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होईल, त्याची नंतर सॉलिड स्टेट झाली. आपण करंट सिच्युएशनला कोणत्या स्टेटमध्ये किंवा कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं स्टेट, आणि त्याचं रिप्रेझेंटेशन काय झालं, स्टेट रिप्रेझेंटेशन. इट डिस्क्राइब्स वेअर द एजंट इज अँड व्हॉट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. कुठं एजंट आहे, काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे, त्यानुसार स्टेट आपली कळते. द इनिशियल स्टेट इज द स्टार्टिंग कंडिशन. इनिशियल स्टेट म्हणजे काय, आपली स्टार्टिंग कंडिशन. आणि गोल स्टेट काय, द डिझायर फायनल कंडिशन, म्हणजे आपल्याला जिथं पोचायचं आहे ती आपली गोल स्टेट झाली. जिथून चालू करतो आपण ती इनिशियल स्टेट झाली. इन अ रूट फाइंडिंग प्रॉब्लेम द करंट सिटी इज द स्टेट. कळलं, रूट फाइंडिंग, आपल्याला एखादा रूट फाइंड करायचं, म्हणजे समजा पुणेवरून मुंबईला जायचं, तर करंट स्टेट समजा तुम्ही पुणेला आहे, तर मग पुणे तुमची काय झाली, करंट सिटी झाली. नंतर मुंबई काय झाली, गोल सिटी झाली. कळलं, यानुसार तुम्ही समजू शकता. आता गोल रिप्रेझेंटेशन काय, अ गोल स्पेसिफाईज व्हॉट द एजंट वॉन्ट टू अचीव. गोल काय दाखवतो, आपल्याला काय मिळवायचं आहे. आपल्याला समजा पुणेवरून मुंबईला जायचं, तर मुंबई आपलं काय गोल, आपल्याला तिथपर्यंत पोचायचं. कळलं, इट डिफाईन्स द टार्गेट स्टेट. ते काय दाखवतं, टार्गेट स्टेट दाखवतं. त्यानंतर काय, प्लॅनिंग इज डन टू मूव्ह फ्रॉम द इनिशियल स्टेट टू द गोल स्टेट. मग एक प्लॅनिंग केली जाते आपल्याला इनिशियल स्टेटपासून गोल स्टेटपर्यंत जाण्यासाठी. त्याचं एक्झाम्पल काय, रिचिंग मुंबई फ्रॉम पुणे, पुणेपासून मुंबईला जाणं. ॲक्शन रिप्रेझेंटेशन काय, आता ॲन ॲक्शन इज अन ऑपरेशन परफॉर्म बाय द एजंट टू चेंज वन स्टेट इन टू अनदर. आता समजा तुमच्याकडं एक काय की लिक्विड फॉर्ममध्ये वॉटर पडलेलं आहे, बरोबर. वॉटर आहे तुमच्याकडं, तर तुम्हाला काय करायचं, त्याची स्टेट चेंज करायची. मग तुम्ही काय करणार, त्याला फ्रीजमध्ये ठेवणार. मग ते लिक्विड स्टेटमधून कशात जाईल, सॉलिड स्टेटमध्ये, बरोबर. मग तुम्ही एखाद्या गोष्टीची स्टेट चेंज करताय,
त्याला काय म्हणायचं, त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन परफॉर्म केलं ना, काय केलं की त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. मग ॲक्शन रिप्रेझेंटेशन म्हणतो आपण त्याला, की एका ऑपरेशन परफॉर्म करून एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाणं. कळलं. ॲक्शन हेल्प्स द एजंट मूव्ह टुवर्ड्स द गोल. ईच ॲक्शन हॅज अ प्रेडिक्शन्स अँड इफेक्ट्स. प्रत्येक ॲक्शन मागं आपण काही ते प्रेडिक्शन करतो की आता सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होणार आहे वगैरे, असे प्रेडिक्शन. आता इनिशियल स्टेट असते, त्यानंतर एखादी ॲक्शन परफॉर्म केली तर स्टेट 2 मध्ये गेलं, वापस ॲक्शन 2 परफॉर्म केली तर गोल स्टेट भेटली. कळलं. याला म्हणायचं ॲक्शन रिप्रेझेंटेशन. जर का तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर ह्या सगळ्या नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शनमधून घेऊ शकताय. आणि तुम्हाला वाटत असेल की आता प्राईस तितकी, ते प्राईस आता मी 50% केली डायरेक्ट, की फक्त 2 सब्जेक्ट बाकी आहे ना त्यामुळं, आणि ह्या 2 सब्जेक्टच्या नोट्स पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही 50% डिस्काउंटवरती घेऊ शकता. कळलं. आणि जर का कोणाचा क्लाउड कम्प्युटिंग विषय नसेल तर त्यांनी सांगितलं तरी चालेल, त्यावरती आपण काय करणार आहे की त्यांनी DM करायचं आहे. मी वाटलंच त्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण टाकून दे, तिथे DM करून तुम्ही सांगू शकता की हा विषय नाही आहे माझा, तर मी तुम्हाला त्यानुसार वापस डिस्काउंट देईन. कळलं. इनिशियल स्टेट काय, आता डिफरंट कंपोनंट्स ऑफ प्लॅनिंग सिस्टम बघायचे आपल्याला. मग प्लॅनिंग सिस्टमनुसार काय, प्लॅनिंग सिस्टम इन AI इज यूज टू जनरेट अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स दॅट हेल्प्स अचीव गोल फ्रॉम द करंट स्टेट. कळलं. प्लॅनिंग सिस्टम काय आहे, AI यूज टू जनरेट अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन्स. आपण काय करतो, सिक्वेन्स ऑफ ॲक्शन जनरेट करतो दॅट हेल्प्स अचीव गोल फ्रॉम द करंट स्टेट. आता करंट स्टेटपासून एक ॲक्शन परफॉर्म करत करत आपण कुठं बसतो, गोल स्टेटपर्यंत. आता त्यामध्ये पहिली स्टेट काय, इनिशियल स्टेट. इनिशियल स्टेट काय रिप्रेझेंट करते की तुम्ही करंट कुठं आहे. समजा तुम्हाला पुणे टू मुंबई जायचं, करंटली तुम्ही कुठे आहे, पुणेमध्ये, बरोबर. इट इज द स्टार्टिंग पॉईंट. तुम्हाला मुंबईपर्यंत जाण्यासाठी पुणे हा स्टार्टिंग पॉईंट आहे. कळलं. याच्यासाठी मी एक्झाम्पल दिलं की रोबोट हा A रूममध्ये आणि रोबोटला C रूममध्ये जायचं, मग त्याला पहिले A मधून B मध्ये जावं लागेल, B मधून C मध्ये जावं लागेल. कळलं. आता गोल स्टेट काय, इट रिप्रेझेंट द डिझायर रिझल्ट टू बी अचिव्ड. आपल्याला कुठं जायचं आहे ते सांगतं गोल स्टेट. द प्लॅनर ट्राईज टू रीच द स्टेट. आता रोबोट कुठं जाईल, पहिले B रूममध्ये जाईल, त्यानंतर कळलं A मधून B मध्ये जायचं आहे तुम्हाला. A हा तुमचा स्टार्टिंग स्टेट आहे, B हा फायनल स्टेट आहे. मग A रूममधून तुम्ही B रूममध्ये जाऊ शकता. ॲक्शन्स काय, ॲक्शन्स अर्थ तुम्हाला A रूममधून B रूममध्ये जाण्यासाठी तुम्ही जी ॲक्शन परफॉर्म केली आपण त्याला म्हणतो ॲक्शन्स. जसं की मूव फॉरवर्ड गेले, तुम्ही लेफ्ट गेले, तुम्ही एखादं ऑब्जेक्ट उचललं, कळलं, त्याला म्हणायचं ॲक्शन्स. त्यानंतर काय, आता स्टेट स्पेस. स्टेट स्पेस काय, इट कंटेन्स ऑल पॉसिबल स्टेट्स बिटवीन द इनिशियल स्टेट अँड गोल स्टेट. आता इनिशियल स्टेटपासून गोल स्टेटपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेट्स आल्या त्याला काय म्हणायचं, स्टेट स्पेस. द प्लॅनर सर्चेस दिस स्पेस टू फाइंड अ सोल्युशन. डिफरंट रूट्स फ्रॉम, आता पुणे टू मुंबई जाण्यासाठी तुम्हाला भरपूर सारे स्टेट्स अवेलेबल तुमच्याकडं. लोकलने जाऊ शकता, मी सांगितलं पहिलेच तुम्हाला हायवेने जाऊ शकता. तर तुमच्यासाठी भरपूर साऱ्या स्टेट्स आहे ना, त्याला काय म्हणायचं, वेगळ्या वेगळ्या स्टेट्स कोणत्या आहे त्याला म्हणायचं स्टेट स्पेस. प्लॅनर काय, प्लॅनर म्हणजे तोच तुमचं प्लॅन करतो की तुम्ही पुणेपासून मुंबईला कसे जाणार आहे, कोणत्या रूटनी जाणार आहे, तुमच्यासाठी कोणता रूट सस्ता आहे, कोणता हा सिम्पल वे, त्याला म्हणायचं जो प्लॅन करून देतो तो प्लॅनर. आणि प्लॅन काय, प्लॅन इज अ फायनल सिक्वेन्स ऑफ ॲक्शन जनरेटेड बाय अ प्लॅनर. आता प्लॅनरनी काय केलं, तुमच्यासाठी एक प्लॅन रेडी करून दिला, तुम्ही असं जाऊ शकता. जो प्लॅन तुम्हाला रेडी करून दिला त्यालाच आपण काय म्हणतो, प्लॅन म्हणतो. आता ते कसं आहे, स्टार्ट, मूव फॉरवर्ड, त्यानंतर टर्न राईट, रीच डेस्टिनेशन, हे एक तुम्हाला काय दिलं, प्लॅनरने एक प्लॅन तयार करून दिला, आणि तुम्ही यावरती ॲक्शन घेऊन तुम्ही तिथपर्यंत गोलपर्यंत पोहोचू शकता. कळलं. यानंतर काय, आता इनिशियल स्टेट डायग्रॅम आहे. इनिशियल स्टेट होती, तुम्ही प्लॅनरनी काय केलं, तुम्हाला एक प्लॅन तयार करून दिला, तुम्ही मग ॲक्शनच्या मदतीने वेगळ्या वेगळ्या स्टेट राहणार तुमच्याकडे, इकडून जाऊ शकताय लोकलनी, हायवेनी, बरोबर. त्यावरती तुम्ही काय दिलं, प्लॅनरने एक तुम्हाला प्लॅन तयार करून दिला, त्या प्लॅनवर तुम्ही ॲक्शन घेऊन काय करणार आहे, गोल स्टेटपर्यंत पोहोचणार. कळलं. आता यानंतर काय, प्लॅनिंग आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय. प्लॅनिंग काय, एक क्लासिकल प्लॅनिंग असते, क्लासिकल प्लॅनिंग आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस विचारले. मग क्लासिकल प्लॅनिंग इज अ प्लॅनिंग मेथड इन AI वेअर द एन्व्हायरमेंट इज फुल्ली नोन, प्रेडिक्टेबल अँड स्टॅटिक. म्हणजे क्लासिकल प्लॅनिंग म्हणजे काय, असं एन्व्हायरमेंट आहे जिथं आपल्याला सगळ्या गोष्टी पहिलेच माहीत राहतात,
आणि आपण प्रेडिक्ट पण करू शकतोय, कळलं. त्याला म्हणायचं क्लासिकल प्लॅनिंग. द प्लॅनर फाइंड्स अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन दॅट ट्रान्सफॉर्म द इनिशियल स्टेट इन टू गोल स्टेट. अशी एखादी सिच्युएशन ज्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती, सगळ्या गोष्टी तुम्ही प्रेडिक्ट करू शकताय, त्यासाठी काय करतो प्लॅनर, एक तुम्हाला सिक्वेन्स देतो ॲक्शनची, एकानंतर एक, तुम्ही मग गोलपर्यंत पोहोचू शकता. आता अजम्पशन काय करतो आपण क्लासिकल प्लॅनिंगसाठी, की एन्व्हायरमेंट आहे, तुम्हाला सगळं माहिती, बरोबर. ॲक्शन ज्या घेताय तुम्ही सगळ्या प्रेडिक्टेबल आहे. ओनली वन ॲक्शन इज परफॉर्म ॲट अ टाईम. एका टायमिंगला तुम्ही सगळ्या ॲक्शन परफॉर्म नाही करू शकत. एक तर तुम्ही मूव्ह फॉरवर्ड होऊ शकताय किंवा मूव्ह लेफ्ट, दोन्ही एका टायमाला करू शकताय का, नाही. द एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्युरिंग प्लॅनिंग. आता प्लॅनिंगच्या टायमिंगला एन्व्हायरमेंट चेंज होत नाही, कारण तुम्हाला एन्व्हायरमेंटबद्दल पहिलीच नॉलेज आहे. जर का तुम्ही एखादी प्लॅन करताय आणि एन्व्हायरमेंट चेंज झालं, तुमचा प्लॅनवरती इफेक्ट पडेल, म्हणून एन्व्हायरमेंट हे चेंज होत नाही. आपण असे ॲझम्पशन करून चालतो. आता प्रॉब्लेम काय, रोबोट हा ए रूममध्ये आणि त्याला सी रूममध्ये जायचं आहे. मग इनिशियल स्टेट काय, रोबोट हा ए रूममध्ये, बरोबर. आता सी रूममध्ये कसं नेणार तुम्ही त्याला, गोल काय त्याचा की सी रूममध्ये जाणं. ॲक्शन कशी घ्यायच्या, त्याला पहिले ए रूममधून बी रूममध्ये नेशाल आणि नंतर बी रूममधून सी रूममध्ये जाईल, कळलं. प्लॅन काय, रूम ए टू रूम बी टू रूम सी, हा प्लॅन आहे. प्लॅनर जनरेट दिस सिक्वेन्स ऑफ ॲक्शन. प्लॅनरने हे तुम्हाला रेडी करून दिले प्लॅन, तुम्ही त्याच्यावर ॲक्शन्स घेऊन रोबोटला ए रूममधून सी रूममध्ये नेऊ शकता, कळलं. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय, सिम्पल टू अंडरस्टँड असतं, इफिशियंट असतं स्मॉलर प्रॉब्लेमसाठी, प्रेडिक्टेबल रिझल्ट्स आहे, गोल ओरिएंटेड असतं. त्यानंतर आता आपण काय बघणार आहे, राईट शॉर्ट नोट्स ऑन टास्क नेटवर्क प्लॅनिंग. शॉर्ट नोट ऑन टास्क नेटवर्क प्लॅनिंगवरती शॉर्ट नोट्स लिहायची तुम्हाला, कळलं. आता काय असेल ते हिरार्चिकल, राईट शॉर्ट नोट ऑन हिरार्चिकल टास्क नेटवर्क प्लॅनिंग. आता हिरार्चिकल टास्क नेटवर्क प्लॅनिंग इज अन AI प्लॅनिंग टेक्निक इन विच अ कॉम्प्लेक्स टास्क इज डिवायडेड. म्हणजे आता तुम्हाला एखादा टास्क भेटलं आहे, त्या टास्कला तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कशात डिवाईड करायचं, सब टास्कमध्ये डिवाईड करून तुम्ही गोलपर्यंत पोहोचू शकता. द प्लॅनिंग प्रोसेस कंटिन्यूज अंटिल ऑल टास्क कॅन बी डायरेक्टली एक्झिक्युटेड, बरोबर. की फीचर्स काय, की तुम्हाला एक लार्ज प्रॉब्लेम भेटला आहे, त्याला तुम्ही स्मॉलर प्रॉब्लेममध्ये ब्रेक केलं, हिरार्ची वापरली त्यावरती, मेकिंग प्लॅनिंग इझियर अँड मोर ऑर्गनाइज, सुटेबल फॉर सिम्पल सॉल्विंग कॉम्प्लेक्स रिअल वर्ल्ड प्रॉब्लेमसाठी सुटेबल. मग तुम्ही काय केलं, एखादा इव्हेंट ऑर्गनाईज केला, ते इव्हेंट ऑर्गनाईजचं तुम्ही हिरार्चिकलमध्ये कसं सब टास्क कोणते कोणते, आता व्हेन्यू डिसाईड करणं झालं, फूड झालं, पब्लिसिटी झाली, हे वेगळे वेगळे टास्क. तुम्ही जर का व्हेन्यू प्रॉपरली याचं बघितलं, फूड प्रॉपरली सेट केले, पब्लिसिटी प्रॉपरली केली, तर हे सगळं मिळून काय तुमची एक सक्सेसफुल इव्हेंट ऑर्गनाईज होईल, कळलं. एका मोठ्या इव्हेंटला छोट्या छोट्या इव्हेंटमध्ये पहिले काय करायचं, डिवाईड करायचं. आणि छोट्या छोट्या इव्हेंटला जर का तुम्ही सक्सेसफुल केलं तर मोठी इव्हेंट पण सक्सेसफुल होणार. त्यानंतर काय, द मेन टास्क ऑर्गनाइज इव्हेंट इज डिवायडेड इंटू स्मॉलर टास्क. व्हेन्यू झालं, फूड झालं, पब्लिसिटी झालं, तसं. मग त्यानंतर काय ॲडव्हान्टेजेस, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करणं झालं, रिड्युसेस प्रॉब्लेम टायमिंग, ऑर्गनाइज अँड इफिशियंट, इझी टू मॅनेज लार्ज टास्क, कळलं. यानंतर काय आता डिसॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये काय, डोमेन नॉलेज झालं, डिझायनिंग टास्क हिरार्चीज झालं, कळलं. आता एक्सप्लेन विथ अन एक्झाम्पल, गोल स्टॅक प्लॅनिंग स्ट्रिप्स अल्गोरिदम म्हणतो आपण याला, काय म्हणतो, स्ट्रिप्स अल्गोरिदम. गोल स्टॅक प्लॅनिंग म्हणजे काय, स्ट्रिप्स अल्गोरिदम झालं ते, कळलं. आता यानंतर आपण कसं बघणार आहे, गोल स्टॅक प्लॅनिंग काय असते बघा. इज अ प्लॅनिंग टेक्निक, ती एक AI मध्ये यूज केली जाते. इट सॉल्व्स अ प्रॉब्लेम बाय प्लेसिंग गोल्स अँड सब गोल्स इन अ स्टॅक. यामध्ये काय करतो आपण, आपले गोल्स, सब गोल्स हे सगळे स्टॅकमध्ये टाकतो आणि एक एक त्याला अचीव करत जातो फायनल गोल येईपर्यंत, कळलं. आता त्याचं काय झालं, स्ट्रिप्स, बरोबर. स्ट्रिप्स काय, स्टँडर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रॉब्लेम सॉल्वर इज अ फेमस प्लॅनिंग सॉल्विंग अल्गोरिदम आहे दॅट युजेस गोल स्टॅक प्लॅनिंग, कळलं. वर्किंग ऑफ स्ट्रिप्स काय, आपण एक एक गोल स्टॅकमध्ये टाकत जातो. गोल आपण बघतो सॅटिस्फाय झाला आहे की नाही. जर सॅटिस्फाय नसेल झाला तर वापस काय करतो, अशी ॲक्शन फाइंड करतो की ती अचीव केल्याने आपला गोल सॅटिस्फाय होईल. आपण ती ॲक्शन पण पुश करतो, कशामध्ये, स्टॅकमध्ये. त्यानंतर सब गोल्स अचीव करतो.
एक्झिक्यूट एक एक ॲक्शन एक्झिक्यूट करतो स्टॅकमधून रिमूव्ह करताना आणि आपला गोल अचीव होऊन जातो. कळलं. आता याचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पलवर इझिली कळेल तुम्हाला. आता बघा प्रॉब्लेम काय, असे मी एक्झाम्पल्स वगैरे सगळे घेतलेले आहे तुमच्यासाठी, त्यामुळे तुम्हाला इझिली कळलं. जर ह्या नोट्स मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं मी डिस्काउंट पण भेटेल, तर नक्की ॲक्सेस करा. कळलं. आता यानंतर काय प्रॉब्लेम काय, एखादा मंकी आहे, त्याला काय करायचं आहे, बनाना खायचं आहे जे की सिलिंगला अटकलेले, वरती अटकलेले. मग का आता मंकी कुठे आहे, फ्लोअरवरती आहे आणि एक बॉक्स आहे जो की रूममध्ये आहे आणि बनाना कुठं अटकलेलं आहे, सिलिंगला. बरोबर. आता तुम्हाला मंकीला बनाना खाऊ घालायचं, कसं खाऊ घालचा, मग मंकी हॅज द बनाना. आपल्याला काय गोल काय की मंकीला बनाना खाऊ घालणं. मग प्लॅन काय जनरेट करायच्या स्ट्रिप्सना, की पहिले काय करायचं, बॉक्सला बनानाच्या अंडर आणायचं, म्हणजे बॉक्समध्ये बनाना पडला पाहिजे असं बॉक्सला अरेंज करायचं. मग आपण काय केलं, बॉक्स ठेवला आणि त्या बॉक्सवरती क्लाइंब केलं मंकीनं. मग मंकी कुठे गेला, बनानापर्यंत गेला आणि बनाना खाल्लं. कळलं. असं आपलं झालं, आपण एक प्लॅन बनवला मंकीला बनाना खाण्यासाठी. आता त्या प्लॅनला एक्झिक्यूट कसं करायचं बघा. पुढं काय दिलं आहे, मी एक डायग्रॅम दिली की मंकीला बनाना खायचा आहे, तर पहिले तो म्हणजे वरती गेल्यावर बनाना तोडन, मग पण बनाना तोडण्यासाठी त्याला बनानापर्यंत पोचावं लागेल आणि बनानापर्यंत पोचायचं असेल त्याला तो बॉक्स क्लाइंब करायला लागेल. बॉक्स जर क्लाइंब करायचं त्याला त्या रूममधून बॉक्स त्या बनाना खाली आणावं लागेल. बरोबर. ही उलटी प्रोसेस झाली. स्टॅक माहिती तुम्हाला कसं काम करतं, जसं तुम्ही आउटपुट करता ते एकदम बेसला जातं. कळलं. मग नंतर काय होतं, द प्लॅनर सॉल्व द बॉटम गोल्स फर्स्ट. म्हणजे आपल्याला काय करायला लागतं, पहिले जे बॉटमचे गोल आहे ते फर्स्ट सॉल्व करायला लागतात आणि एक एक अचीव करत टॉपला जायला लागतं. कळलं. मग तुम्ही यामध्ये काय करणार, पहिले बॉक्स मूव्ह करणार, मग बॉक्सवरती चढणार. समजा मंकी बॉक्सवरती चढला, मंकीनी बनानापर्यंत पोचला, मंकीनी बनाना घेतला आणि बनाना खाल्लं. कळलं का. आता यानंतर काय, प्लॅनिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग काय असते. प्लॅनिंग बघितलं आपण, प्रॉब्लेम सॉल्विंग पण बघितलं. आता प्लॅनिंग काय, डिसाईड अ सिक्वेन्स ऑफ ॲक्शन बिफोर एक्झिक्युशन. म्हणजे प्लॅनिंग कधी करतो, आपल्याला एखादी ॲक्शन परफॉर्म करायची असेल तिच्या एक्झिक्युशनच्या आधी जी सिक्वेन्स डिसाईड करतो त्याला म्हणायचं प्लॅनिंग. आणि ते प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये काय होतं, आपल्याला एखादं प्रॉब्लेमसाठी सोल्युशन फाईंड करायचं स्टेप बाय स्टेप, त्याला म्हणायचं प्रॉब्लेम सॉल्विंग. हे कशावरती फोकस करतं प्लॅनिंगमध्ये, की कोणत्या ॲक्शन ह्या परफॉर्म करायच्या आहे. आणि प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये कशात फोकस असतो, अ पार्ट टू द गोल, फाइंडिंग, एक पाथ फाइंड करतो आपण गोलपर्यंत. प्लॅनिंग कसे, यूज फॉर द कॉम्प्लेक्स टास्क आणि यूज फॉर द सिम्पल सर्च प्रॉब्लेम. त्यानंतर याचं एक्झाम्पल काय, रोबोट हा चहा बनवतं, हे प्लॅनिंग झालं. मग प्लॅनिंग करायला लागलं. बरोबर. फाइंडिंग रूट फ्रॉम पुणे टू मुंबई हे झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागेल हा आपल्याला. युजेस प्लॅनिंग अल्गोरिदम सच ॲज स्ट्रिप्स आणि युजेस सर्च अल्गोरिदम सच ॲज BFS DFSचा वापर करतो आपण. त्यानंतर काय, आता प्रॉब्लेम सॉल्विंग कशी करणार तुम्ही, पुणेपासून तुम्हाला लोणावळ्यामध्ये पडेल, त्यानुसार मुंबईला जायचं, पुणे टू मुंबई. मग एक एक प्रॉब्लेम बघणार, पुणे टू लोणावळा कसं जायचं, लोणावळा टू मुंबई कसं जायचं, हे झालं प्रॉब्लेम सॉल्विंग. प्लॅनिंगमध्ये काय होतं, रोबोटला चहा बनवायचा आहे. बरोबर. मग काय करेन रोबोट, बॉईल वॉटर करेन, ॲड टी पावडर, ॲड शुगर, पुअर टी इन टू द कप, असा रोबोट हा चहा बनवेन. कळलं. यानंतर काय, आता प्लॅनिंग इन नॉन डिटर्मिनिस्टिक डोमेन. म्हणजे काय, आता अ नॉन डिटर्मिनिस्टिक डोमेन इज अन एन्व्हायरमेंट वेअर द रिझल्ट ऑफ अन ॲक्शन इज नॉट ऑलवेज प्रिडिक्टेबल. म्हणजे नॉन डिटर्मिनिस्टिक डोमेन हे असं एन्व्हायरमेंट आहे जसं की तुम्ही ज्या ॲक्शन परफॉर्म करताय त्या ॲक्शनचा रिझल्ट हा प्रेडिक्टेबल नसतो. कळलं. द सेम ॲक्शन्स मे प्रोड्यूस डिफरंट आउटकम्स. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस 30 ॲक्शन घेताय तरी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळं आउटकम पण भेटू शकतं. आता इन सच डोमेन्स द प्लॅनर मस्ट प्रिपेअर फॉर पॉसिबल सिच्युएशन. यामुळं काय पाहिजे, आपण एक प्रिपेअर पाहिजे, पॉसिबल काही पण सिच्युएशन येऊ शकते त्यासाठी प्रिपेअर पाहिजे. आता रोबोटला A रूममधून जायचं आहे B रूममध्ये, तर ॲक्शन काय, डोर ओपन करणं. मग डोर ओपन सक्सेसफुली, डोर इज लॉक. म्हणजे आता बघा, डोर ओपन करणं, पण काही गोष्टी असू शकतात की डोर हे ओपन आहे आधीच, किंवा मग डोर हे लॉक आहे. वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन येत आहे ना, मग काही पण सिच्युएशनवरती तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागू शकते. त्यामुळे सिन्स द रिझल्ट इज अनसर्टेन द रोबोट मस्ट हॅव अ
बॅकअप प्लॅन पाहिजे त्याच्याकडे, कळलं. आता तुम्हाला डोर ओपन करायचं आहे, मग डोर ओपन पण असू शकतोय, तुम्ही मूव्ह करशाल, पण डोर लॉक असेल तर तुम्हाला की शोधावी लागेल पहिले, कळलं. असे जे तुमच्या समोर जे काय येतं सिच्युएशन्स येतात किंवा जसं एन्व्हायरमेंट असतं तसं तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागतं. यानंतर काय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बघितलेलं आहे, पण एक्सप्लेन स्कोप ऑफ AI इन ऑल वर्क्स ऑफ लाईफ अँड फ्युचर अपॉर्च्युनिटीज विथ AI कळलं तुम्हाला. एक कम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे जी की काय मशीनला परफॉर्म करायला लावते टास्क जे आपण ह्युमन नॉर्मली परफॉर्म करतो तसे टास्क, जसं की चॅटबोट्स असं, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स असं, व्हर्च्युअल असिस्टंट असं, रिकमेंडेशन, ह्या गोष्टी. आता स्कोप ऑफ AI काय, एज्युकेशनमध्ये आपण AI वापरू शकतोय स्मार्ट लर्निंग सिस्टीमसाठी, हेल्थ केअरमध्ये डिसीज डायग्नोसिस, मेडिकल इमेज ॲनालिसिससाठी वापरू शकतोय, बँकिंग अँड फायनान्समध्ये काय फ्रॉड डिटेक्शन, रिस्क ॲनालिसिससाठी वापरू शकतोय, कळलं. यानंतर आपण ॲग्रिकल्चरमध्ये जर का आपल्याला क्रॉप मॉनिटरिंग असं, जर का जमिनीला पाणी लागतंय की नाही लागत हे बघण्यासाठी आपण डिसीज डिटेक्शनसाठी, स्मार्ट इरिगेशन सिस्टमसाठी AI वापरू शकतो. ट्रान्सपोर्टेशनमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल्समध्ये, बिझनेस इंडस्ट्रीमध्ये काय ऑटोमेशन, रिपिटेशन टास्क, कळलं. एंटरटेनमेंटमध्ये काय मूव्ही, म्युझिक रिकमेंडेशनसाठी वापरू शकतो. मग फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय, स्मार्ट हेल्थ केअरमध्ये म्हणजे अर्ली डिसीज प्रेडिक्शन म्हणजे डिसीजचा आधीच अंदाजा लावणं, किंवा मग इंटेलिजंट रोबोट्समध्ये काय रोबोट्स परफॉर्मिंग हाऊसहोल्ड अँड इंडस्ट्रियल टास्क, ह्युमन रोबोट कोलॅबोरेशन, या सगळ्या फ्युचर अपॉर्च्युनिटीज आहे AIमध्ये, कळलं. यानंतर काय स्मार्ट सिटीज झालं, जसं की इंटेलिजंट ट्रॅफिक कंट्रोल झालं, इफिशियंट एनर्जी अँड वेस्ट मॅनेजमेंट झालं, ॲडव्हान्स एज्युकेशन म्हणजे काय AI टीचर्स, पर्सनलाइज लर्निंग प्लॅटफॉर्म झालं, स्पेस एक्सप्लोरेशन झालं, कळलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एज्युकेशन, हेल्थ केअर, बँकिंग, ट्रान्सपोर्टेशन येतं. फ्युचर अपॉर्च्युनिटीजमध्ये स्मार्ट सिटीज, रोबोटिक्स, AI जॉब्स, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. आणि इथं आपला युनिट संपलेला आहे, कळलं. AI युनिट 6 संपलेला आहे. या नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल. मला DM करा, मी यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर पण टाकून देतो. आणि तुम्ही जर का एक कंडिशन आहे आता CC क्लाउड कम्प्युटिंगच्या जर का तुम्हाला व्हिडिओ लेक्चर पाहिजे असतील, बरोबर, मी आतापर्यंत भरपूर सपोर्ट केला, सगळे नोट्स, सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला वेळेवरती सगळे अवेलेबल करून दिले. पण CCचं जर का दोन्ही पण व्हिडिओ लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही 3.5K पर्यंत सबस्क्रायबर जर का पोहोचवले तेव्हा मी नंतर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स हे प्रोव्हाइड करणार आहे, कळलं. 3.5 कंप्लीट नाही झाले तर मी टाकू पण शकतो, नाही पण टाकू शकतो, पण 3.5K कंप्लीट झाले तर शुअरली टाकून देईन दोन्ही पण लेक्चर. तर ही एक सिच्युएशन. आता तुम्हाला हेल्प मी भरपूर केली, इथपर्यंत सगळे लेक्चर्स प्रोव्हाइड केले, नोट्स प्रोव्हाइड केल्या, हँड रिटन नोट्स एकदम कमी प्राइजेसमध्ये तुमच्यासाठी नोट्स अवेलेबल करून दिला. तर तुम्ही इतकं तर करू शकता, मी अशी अपेक्षा करतो 3.5K पर्यंत, कळलं. थँक्यू.